आणि ह्या मूर्त्या तुम्ही बघता या पांडवकालीन मूर्त्या आहेत, पाषाणावरती आहेत त्या. हे बघा आपण स्टार्टिंगला बघितल्या होत्या, तर काकांनी आता आम्हाला खाली सांगितलं आबा रस्ता उघडून काढतो. अरे यार हा झाला जंगली आहे खरंच. हे बघा या बघा काय चाललंय. तिकडे मार दोन तिकडे मार असं म्हणत दौलतनी पोचवली, नाकवानी पोचवली, पक्की मारतो ना. 15च्या इथं आपण फायनल पोचतो मित्र. 1 2 3 खाली 4 पायऱ्या येतात बोलतोय. म्हणजे एवढं बघ एवढा पाणी असेल डोके एवढा. ते बघा वरती डोकं. हा इकडे एक कुंडा आहे दिसत असेल तुम्हाला, चौकोनी आकाराचा हा एक कुंडा आहे इथे. आणि ह्या बाजूला सुद्धा एक कुंड आहे बघा तुम्हाला दिसेल ह्या. तर हे 2 कुंड आहेत आणि एक मागच्या बाजूला एक कुंड आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत टेक द ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमचा स्वप्नील साठले. तर मित्रांनो आपण आता आहोत शहापूरला आणि आपण चाललो आपल्या मित्राकडे गणेशकडे आणि नितीनकडे. त्यांच्याकडे आहे मागी गणेश उत्सव, त्यांच्याकडे गणेश उत्सव असतो मागी गणेश उत्सव. तर त्यांच्याकडे आपण दर्शनाला चाललो आहे. आणि आता माझ्याबरोबर आहे आपला मित्र शरद. रेग्युलरप्रमाणे शरदच असतो आपल्यावर. तर शरद आहे आपल्या जोडीला. आणि आपल्याला तिकडे फळेगावला आपला मित्र दौलत थांबला आहे. तर तिकडे आपण दौलतला तिकडे भेटू आणि दौलत आणि आपण आपल्या मित्राच्या गावी जाऊ अंबरजेला. ते तर शहापूर तालुका लागतो अंबरजे गावामध्ये जायला. तर आता आम्ही आहोत, आता आम्ही या मधल्या प्लेसला आहोत. मला पण माहीत नाही नक्की कुठे आहोत, पण फळेगावच्या मागे होत आम्ही. आणि आम्ही डोंबिवलीवरनं आलो शहाड मार्गे गोविली नाक्यातून आलेलो आम्ही. आणि गोविली नाक्यातून आम्ही सरळ इकडे आतमध्ये चाललो आता फळेगावात. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. पुढे व्लॉग आपण चालू करतो. इकडे आपली बाईक आहे. खूप रस्ता काही ठिकाणी खडतर आहे. शरद गाडी चालवतो, कधी कधी मी चालवतो आहे. चला आपला 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे, तो आपण कवर करू. चला. गणेशच्या घरी आलोय आपण. मोदक चोर दौलत हे पाडला असतात. व्हिडिओ चालू आहे. गणेश लाजतायत इकडे शरद कसं नचून थाटून आलेला आहे. पोरगी बाहेर. भूषण कुठे आहे तुझा मित्र भाऊ? भूषण स्टार, इंस्टाग्रामचे स्टार, भिवंडी स्टार भूषण कडू बाळाला. माझा ब्लॉग काढत आहे मी. आम्ही आलोय गणेश पाटोळे आमचे मित्र त्यांच्या घरी आलेलो आहे. इकडे गणेश शेट आहेत. चला फोटो काढतो. गाळावर कळी. आपण गणेश शेटच्या घरी आलोय. गणेश शेट बघा इकडे धावत. अरे मी व्हिडिओ ना ब्लॉग नाही बनवत आहे. शेट बोलून म्हणून आपले शरद, भूषण, मने शेट खाली इकडे. बाबू इकडे बघ. हॅलो कर हाय कर. नाही चड्डी करून घेतो चड्डीच करून घेऊ. आपण हे आहे अंबरजाची शाळा. अंबरच्या गावात आहोत आपण, नितीन पाटोळे यांच्या गावात. सुंदर असं शांत असं निसर्गरम्य गाव आहे. एक नंबर वाटतं इकडे येऊन. हे आमचे आमदार मनोहरजी शिंदे, नितीन पटोळे आपला कोण? नितीन पटोळे यांचे अध्यक्ष आहेत मंडळाचे. अच्छा आता मंडळाचे गणपती चाललोय. ओके आता आपण गणेश शेटच्या इथं होतो, त्यांच्या घरी दर्शन केलं आणि आता आपण त्यांच्या मंडळाच्या गणपतीत जातोय. चला तिकडचं दर्शन घेऊ आणि मग नितीनच्या घरी जाऊ आपण. आपण मित्र हो अंबरजे गावात आहोत. शहापूर तालुका, मुक्काम पोस्ट अंबरजे. आपण पोचलोय नितीन शेठ यांच्या घरी. नितीन तुझं घर जरा दाखवशील आम्हाला? मीटर दाखव पहिले. चोरीची लाईट वापरतो.
बड़ा हरामी हो बेटा अरे हा रे ते हे वरचा ग्लास फोडलाय बघ काय आता परवा दिवशी लावले तो आता अंग्रेज आहे तोच का सतीश अंग्रेज हा टाक बोट टाक घे शॉक लावून बस त्या ब्लॉग टाकलं ना नाही रे ब्लॉग ना असाच व्हिडिओ काढतोय काय थंड वाटत रे नितीनच्या घरी आल्यावर हा भारी वाटतंय एकदम कूल छान थंड वाटतंय आपण नितीन शेठ यांच्या घरी आलेलो आहोत अंबरजे गावामध्ये नितीनचा दिमाग फेमस असं व्यक्तिमत्व सॉरी फेमस आता मी पण काय बाहेर काढलं जल्दी बोल कल सुबह पनवेल भी निकलना है ओ काय आहे रे घेऊ का पुढे छा चल घे कुठं पण घे आता घे तिकडे कधी घ्यायचं ह्या काय पित नाही आता आपण नितीन कुठे जाणार आहोत मडला जाणार आहोत मडला कुठं सांग ना मला तसं लोकेशन सांगायला पब्लिकला अरे मडला पाण्यामध्ये आहे पाण्यामध्ये आहे मंदिर आहे हा ते नितीन गेलता त्या समृद्धी हायवेला चाललोय मित्र चला पुढे पुढे बघा तुम्ही आमच्या ब्लॉग द्वारे ब्लॉग बनवायचा आपला हेतू नव्हता पण अचानक मूड झालाय आपल्या पोरांमुळे आपण ब्लॉग बनवतोय चला चला फॉलो मी फॉलो मी चला आपल्या गाड्या सज्ज झालेल्या आहेत आणि दौलतने त्यांची सिक्युरिटीची कॅप डोक्यावरती घातलेली आहे नितीन तुझी कॅप घाल ना ड्रेस घाल ना सिक्युरिटीचा आपला सुरक्षा रक्षक सॉरी सिक्युरिटी गार्ड नाही बोलू शकत सुरक्षा रक्षक अरे हा गेला कुठे शरद अरे कुठे गेला यो हो हो वॉट एंट्री हो ए धुम चाले चला पोऱ्या फिरायला चला रे पोऱ्या बोर आहेत नको जाऊन दे हे तुला खायचेच का दौलत बोर पडलेत चांगले आहेत ह्या काय चालू आहे चला रे चला अभी अपन हे आला पण समृद्धी महामार्ग आहे बघ हे काय रोड आपण समोर दिसतोय जोडीलच आहे गाडी तिकडे वरती तुम्ही बघताय मित्र समृद्धी महामार्ग त्यांच्या गावाला जोडून आहे अंबरजे गावाला इकडं भूषण रील स्टार हेल्मेट घातलेला आहे नितीन जुगाडू नितीन आमचा आपण समृद्धी महामार्गावर पोहोचलो हा झालंय मग रोड चालू आहे राजा हा मग गाड्या दिसत नाही फक्त कुठे जॉईंट होतो पण कुठला समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग म्हणजे कुठला पण आहे कुठे जॉईंट होतो नाशिक बिशिक त्या साईडला जातो चला रे माफ करा मित्र हा वाला जो मार्ग आहे तो बंद आहे इगतपुरी पासून पुढचा मार्ग चालू आहे आता आपण टनेल मध्ये जाऊ तिथे काम चालू आहे टनेलचं शरदला गर्लफ्रेंडचा फोन येतोय सारखा फोनवरती बोलतोय बघा 5 वाजेपर्यंत टनेलचं काम चालू आहे अजून दोन्ही बाजूला हे बघ हायड्रोप्लास्टिंग केवढं मोठं टनेल आहे बरं राजा जाणाऱ्या गाड्या इकडून येणाऱ्या गाड्या इकडून असं असेल ओ हो हा बोल आता एक नंबर वातावरण आणि छान असा बनवलेला हा समृद्धी महामार्ग थंड व गारगार आणि अजून बोगद्याचं काम चालू आहे हो हा काय दिसल तो नितीन मग कसा चाललाय ताऱ्यासारखा मित्रांनो आता आपण चाललोय मड या गावामध्ये आणि तिथे महादेवांचं मंदिर आहे पाण्यामध्ये तर ते बघण्यासाठी आपण चाललोय आपल्याला आपला मित्र घेऊन चाललाय नितीन फायनली मित्र त्या लोकेशनला पोहोचलोय बघा खाली मंदिर आहे इकडे गाडी पार्क करूया आपण काय सावलीतला गाडी किंवा सावली आहे तिकडे वा काय म्हणजे चिंच नाही वाटतं मित्र इकडे तुम्ही बघताय पाषाण त्याच्यावरती कलाकृती बघताय तरी पूर्व काळातील आहे पूर्ण पांडवकालीन तर नाही ना नितीन
हे बघा इकडे बजरंगबलीची दिसते मला वाटतं मूर्ती आहे ना. आणि इकडे सगळ्या कलाकृती आहेत. पाणी अरे नितीन इथपर्यंत येतं का पाणी. हे भरलं तर पावसाळ्यात किती आपल्याला लागते. जवळ आहे हे. भारी आहे ना. अख्खा भरलेला आहे. चला रो पोरे उड्या मारा. अख्खा भरलेला आहे. भारी वाटतं. लोकेशन बघा भारी आहे बा. चारी बाजूनी जंगल. जरूर आवडलं का लोकेशन. यस ब्रो. नंतर भरती पाणी येतं इथं. महादेवाचं मंदिर आहे. नदी तल्याच्या बाजूला असेल तर महादेवाचं मंदिर असतं. हा का काय बोलतोस. दौलतला आमच्या भरपूर नॉलेज आहे अशा गोष्टींमध्ये. आणि खूप तो धार्मिक आहे मित्रांनो. त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं. सगळं परफेक्ट सांगतो कुठल्या देवाचं कुठे मंदिर असतं. धन्यवाद दौलत. तू असंच आमच्याबरोबर कुठे आहे. आयुष्यभर राहा. यस ब्रो. तुम्ही सपोर्ट केला तर निश्चितच राहू. नक्कीच नक्कीच. मित्रांनो आपण नदीमध्ये उतरलोय आणि आपल्याला बोट येणार आहे घ्यायला. छोटीशी बोट आहे. चला रा या आला बुये. हा ना यार तो गेला नाही. तुम्ही पोचल. चल राजा चल. यार बुटांची वाट लागणार आता इथून ना. हा येतं चल. चला आहे बुट्ट दवडशील चिखलान. बाबा वारा पडला राजा. हा मी येतो बरोबर. चला अरे मला काय माहिती. हॅलो चला चल भूषण. बाबा रस्ता उघडून काढतो. अरे यार हा झाला जंगली आहे खरंच. हे बघा या बघा काय चाललंय. मित्रांनो आपल्याला काकांनी बोट घेऊन आलेले आहेत. त्या बोटीने आपण मंदिरापर्यंतचा प्रवास करणार आहोत. छोटासा प्रवास आहे पण खूप मजा येणार आहे. बोट बघा तुम्ही. हा कुठून शा तिकडे कुठे येऊ. का मी तिकडे बसतो ना. काका इकडे येऊ. इथं बसू का. पाहिजे ना. वरती पाय नको देऊ ना बसायचे त्याच्यावर. अरे हो जा येचली मोठी नाही लो. आम्ही ढोलकर ढोलकर. काका बसा तुम्ही. नाही जाऊन आम्ही. हे कसं वाटतं पोराव. एक नंबर. दौलत बघा आमचा नाकवा बांधलाय. दौलत नाकवा झालाय. अरे वल्लभ रे नाकवा रे. पण नाही अजून. हा हा तुम्ही मागे राहता तिकडे. हे राजा. आणि अशा तऱ्हेने आपली बोट ही चालू झालेली आहे. आपला नाकवा दौलत नाकवा बघा. काका तुम्ही बसाय नाही का. पाणी बघताय मित्रांनो किती सुंदर आहे स्वच्छ पाणी. खूप मजा करतो आम्ही. खूप मोठा फेरा मार. दौलत मोठा फेरा मारायचा. वा काका किती पाणी असेल. किती खोल असेल या पाणी. आता किती खोल असेल. काय तिकडे डोक्यावरती. डोक्याच्या वरती पाणी. मस्त मजा येते. दे राजा दे. ड्रायव्हर मी येऊ. हो तू ड्रायव्हर आहेस. तू आज निकर भिजवतो ना. आज ते लाग ना. सूर्य बघा आपल्या डोक्यावरती आलाय. अरे पाणी पाणी उलू कमी हा ना. हे पाणी बघा मित्र. पाणी बघा बघा. माझा हात कुठे आहे मला दिसत नाही. कुठे फिरवली इकडे. तिकडून ये ना. मंदिराच्या बाहेर. आम्ही ढोलकर 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 दर्याचा. अच्छा नितीन गाणं बोल. जायरे जागीच फिरवतो. तू एकदा जिरोडर तिकडे मार. दोन तिकडे मार असं म्हणत. दौलतनी पोचवली नाकवा. नाकव्यानी पोचवली. पक्की मारतो ना. 15च्या इथं आपण फायनल पोचतो मित्र. आपण नितीन तिथं उभं होतो ना. इथलं इथे पुरा टर्न मारून आलो आपण. हा ना मला पण नव्हतं माहिती रा. मंदिराच्या जवळ पोचलो आपण. चला. अरे अरे दौलत थांब ना. बॅलन्स करायला लागतो. पकडून उभं राहू का मामा. आपण मित्र तिकडे होतो आणि आपण बोटीच्या साह्याने ह्या बाजूला असं आलो टर्न मारून. आणि फायनल मंदिराच्या जवळ मंदिरात पोचलोय आपण. बघा आपले मित्र परिवार. चला ह्या बघा इकडे दौलत शंख वाजून दाखवत आहे.
आणि आतमध्ये गाभारा बघा पूर्ण पाण्याने भरलेला आहे. आपण आता आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. नितीन पिंड नाही दिसत. आली आहे महादेवाचे भक्त. अरे शिकला परफेक्ट दौलत परफेक्ट. आजूबाजूचं लोकेशन बघा मित्र किती छान आहे. निसर्ग रम्य वातावरण आहे पूर्ण आणि चारी बाजूला पाणी आहे मंदिराच्या. काका तिकडे गेले बोट घेऊन ये बघ. गौरी नारायणे नमोस्तुते पार्वतीपते हर महादेव. बाबा काय भक्ती आहे रे दौलतची. पण काय ते लपड्यातच गेलाय. बस कर ना, बस कर. केवढं आहे रे ते पाणी आहे बा. खरंच रे ते खालपर्यंत आहे पाणी. 1 2 3 4 शिड्या आहेत खाली. गोल घुमट हे बघ राजा. 1 2 3 खाली 4 पायऱ्या येतात बोलतोय. म्हणजे एवढं हे बघ एवढा पाणी असेल डोक्या एवढा. ते बघ वरती डोकं दिसतंय आतमध्ये बघ. मी ते साफ करतात की ना आतमध्ये साफसफाई. अरे ते आतून खालून पाणी येत आहे बोलतात. पाणी कमी कधी होतं काय माहिती हे नितीन. मित्र महादेवाच्या मंदिरचा आजूबाजूचा परिसर बघूया आपण. तर अगोदर तुम्हाला कुंड दाखवतो. मी इथं 2 कुंड आहेत तर ते कुंड दाखवतो तुम्हाला. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच 2 कुंड आहेत. हे बघा हा इकडे एक कुंड आहे दिसत असेल तुम्हाला चौकोनी आकाराचा. हा एक कुंड आहे इथे आणि ह्या बाजूला सुद्धा एक कुंड आहे. हे बघा तुम्हाला दिसेल ह्या. तर हे 2 कुंड आहेत आणि एक मागच्या बाजूला एक कुंड आहे तो पण दाखवतो तुम्हाला. आणि इकडे मासे बघा दिसत असतील तुम्हाला. हे बघा मासे सुद्धा आहेत तिकडे. चला पुढे जाऊ आपण. आणि ही जी नदी आहे ही आहे काळू नदी आहे. खूप ऊन आहे आणि आमचे पाय पण खूप भाजत आहेत. दौलत पाय भाजतात का. हो हो कसं वाटतं इकडचं वातावरण भावा. तिकडची कुंड बघितली का. नैनसुख भेटत नैनसुख भेटतं का. शांत वातावरण. चटके लागतात का राजा पायाला बाबू. इकडे मंदिराची मागची बाजू आहे आणि मित्र आता आपण त्या कुंडाकडे जाऊया. ते गरम पाण्याचा कुंड असं बोलतात पण ते स्वच्छ नाही आहे. तर बघूया तिकडे काय आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत आपण आणि खरंच खूप मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि मला तर वाटतं इकडे पर्यटकांनी यावं. खूप बघण्यासारखं आहे. आपले पोरं आले तर वाट लावून टाक. हे राजा आपण कुणा सांगितलं पण नाही ना इकडे. तर आपला अचानक आपल्याला माहित पण नव्हतं इकडे यायचं. प्लॅनच नव्हता ॲक्च्युली. आमचा मित्र नितीन बोलला की असं असं आहे इकडे तर जाऊया. हे गरम पाण्याचं कुंड आहे बोलतात म्हणजे स्वच्छ नाही आहे आणि त्याची तटबंदी तुटलेली आहे पूर्ण. आहे बघा आता पाणी दिसतंय तुम्हाला खाली फक्त. इकडं झाड आहेत बाजूला. येतं की काका आलेले आपली बोट घेऊन छोटीशी. आम्हाला नाही आला. दौलतचा फोटोशूट चालू आहे. चला एका चला र परत बसा र. हे नितीन बसा. बघा काकांची टेक्निक बघा. काकाने असे पकडले बोट. दौलत तू आहेस का नाकवा परत. हे चला या इकडं नको. गेलोच ना मध्ये जरा राऊंड मारला असता नको. आता नाकवा बघ कोण आहे. नितीन नाकवा. मी असं बसला पाहिजे. नितीन इकडे बघ. नितीन नाकवा. चला चला जाऊ रे. दौलत हलवत आहे ना. मोबाईल आहेत ना. आम्हाला जरा मंदिराबद्दल माहिती सांगा ना आम्हाला. मंदिर कोणी बांधला काय कसं काय. मंदिर पांडवच बांधलेले. पांडवांनी बांधलेलं आहे. अरे लय लवकर उशीर. आपल्याला काय पता सभा मंडप बांधलेले घाट केलेले. मंडपाने घाट बांधले. जुना मंदिर आहे. आणि ते कुंड वगैरे मामा कुंडे मिंडे पांडवचे असते सगळे जुने आणि ते वरती त्या पाषाण आहेत ते दगडी आहेत ते वरती पाषाण पांडवांचे होय काय. ही नदी कुठली आहे. काळू नदी. काळू नदी. इथून आपण सरळ लगेच आलो रे 2 मिनिटात. तिकडून मासे बांधीला 5 पांडव. नितीन
उतरलं का? थांब तू उतरू नको लगेच, नाही तर हलल ती. नाही धरले ना. ओ सावकाश. कडक कडक. काय वाटतं रे मंदिर इथून खतरनाक. काका तुम्ही इथंच असता का? रोज असता नाही इथं? सीताराम गायकर. तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल इकडे मंदिराच्या इथं काकांना संपर्क साधा. काका तुमचा नंबर वगैरे काय आहे का? नंबर आमच्या मोबाईल इथंच असतात ना, मग टेन्शन नाही. ओके ओके चालेल. यायचं असेल तर काका इथंच असतात, तुम्हाला भेटतील. आणि इकडे काय टुरिस्ट आलेत वाटतं, इकडे पर्यटक आले ते मंदिर बघायला येतात ना. चला का? हो. शिवरात्रीच्या नंतर परत पडतील काय? आम्ही आता गेल्यानंतर इकडे पर्यटक पण आलेले आहेत वरून. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मजा आली. बोटीमध्ये आपला नाकवा झालेला दौलत, खूप मजा आली. काकांनी पण आपल्याला छान प्रकारे इकडची माहिती सांगितली, थोडीशी माहिती. आणि काका घेतात एका राऊंडचे येऊन जाऊन किती घेतात नितीन बोलले? 20 ना? पर पर्सन नाही, पर पर्सन नाही रे, पर पर्सन 20 रुपये घेतात. सॉरी माफ करा. काका आपल्याकडून प्रत्येकाचे 20 रुपये घेतात, कारण की दुसरा पर्याय नाही आपल्याला, बोटीने जावं लागतं. ठीक आहे चला. भारी आहे ना लोकेशन. झालं मजा आली ना. आता घरचा रस्ता पकडायचा का? उद्या भेटतो डायरेक्ट कामावरती. हो गावाले नितीन चला. आणि आपण जे तेव्हाच पहिल्या ज्या मूर्त्या ज्या बघितल्या होत्या, आणि ह्या मूर्त्या तुम्ही बघता या पांडवकालीन मूर्त्या आहेत, पाषाणावरती आहेत त्या. हे बघा आपण स्टार्टिंगला बघितल्या होत्या. तर काकांनी आता आम्हाला खाली सांगितलं की हे जे मूर्तीवरती कोरीव काम आहे ते पांडवकालीन आहे. तर मित्र चला आता आपला ब्लॉग छोटासा ब्लॉग होता पण खूप मजा आली. आपले मित्र सगळेजण होते, खूप एन्जॉय केला. नितीनच्या घरी गेलो, आपल्या गणेश भाऊ आहेत त्यांच्या पण घरी गेलो. मागी गणपती होते, आपण दर्शन घेतलं. तिथून आपण इकडे महादेवाच्या मंदिराकडे आलो मडला, आणि तिथे पण दर्शन घेतलं महादेवांचं. खूप भारी निसर्ग आहे नितीन तुमच्या गावाकडचा. खूप आम्हाला मजा आली. निसर्गरम्य वातावरण. खरंच असं वाटतं मी माझ्या गावात आलो कोकणामध्ये. खूप छान वाटलं. काय बोलता का? इकडे काका आलेत. हा एकटा आंबरच्याचा आहे, बाकी आम्ही इकडचे आहेत, डोंबिवली भिवंडी. होय. तर खूप मजा आली मित्रांनो. आणि जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर तुम्ही टिटवाळ्यावरून सुद्धा येऊ शकता. अंबरजे गावापासून जवळ आहे, मड गावामध्ये. मड गावात आलात तर तुम्हाला कोणी सांगेल महादेवाचं मंदिर कुठे आहे. आजूबाजूचा परिसर आणि जो नदीचा भाग आहे, आजूबाजूला चारी बाजून नदी आहे मंदिराच्या. खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तर या इकडे व्हिजिट करा. इकडे सगळ्या प्रकारची सहायता केली जाते. इकडे आपले पुजारी बाबा पण आहेत, आणि इकडे खाली आपले जे बोट आहेत ते चालवणारे पण काका आहेत. तर खूप मजा आली. तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती मिळते. आणि चला आता व्लॉग आपण आता इथेच एंड करूयात. तर चला सगळ्यांना टेक केअर, टाटा, बाय बाय. पुन्हा भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये.